Okay, welcome you all to this session. This is Vikas Kaivan from my beautiful home office Pune. And आजपासून आपण एका वेगळ्या टाइपच्या सेशन्सला सुरुवात करणार आहे, ज्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. ओके, कॅल्क्युलेशन जे आहे ते कसे करायचे जेणेकरून आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ज्यावेळेस करत असू त्यावेळेस आपल्याला हायपोथेटिकल काही फिगर्स आपल्या डोक्यामध्ये नसायला पाहिजेत, जे काही ते रिअलिस्टिक फिगर्स असायला पाहिजेत आणि अचिवेबल फिगर्स असायला पाहिजे, राईट. सो त्यासाठी मी आजपासून हे सेशन चालू करत आहे, ज्याचा खूप उपयोग सगळ्यांना होऊ शकतो. सो ट्राय टू सबस्क्राईब दिस चॅनल अँड ट्राय टू forward links and all videos you can forward in the group also. Okay, so thank you very much for coming here and watching this. Please watch till the end ताकि तुम्हाला जो काही नॉलेज जे काही मी सांगतो इथे ते सगळं व्यवस्थित कळेल, राईट. तो आजचा आपला सेशनचा उद्देश आहे की तुम्हाला जी फ्युचर्स व्हॅल्यू आपण म्हणतो, फ्युचर व्हॅल्यू म्हणजे आज जर मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याचे 20 वर्ष 30 वर्षानंतर किती रुपये होऊ शकतात, राईट. जर सेन्सेक्सने आतापर्यंत 100 रुपयावरनं 52,000 गेलं तर सेन्सेक्सने जो रेट ऑफ रिटर्न आहे CAGR तो किती दिलाय आणि कसा कॅल्क्युलेट करायचा, राईट, हे आपण बघणार आहे. छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत पण दॅट इज व्हेरी युजफुल. ओके, ते कसे युजफुल आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित पडेल. ओके, सो स्टे ट्यून टू द व्हिडिओ अँड लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो फॉर दिस सगळ्यांना एक्सेल यायलाच पाहिजे. मला तर मी एक्सेलचा फार खूप मोठा फॅन आहे. आय लाईक एक्सेल आणि एक्सेल वरती कॅल्क्युलेशन्स करायला आय लाईक व्हेरी मच. ओके, आधी मी जे ट्रेडिंग पण करायचो मोस्टली एक्सेल वरतीच करायचो. आता पण मी एक्सेल खूप यूज करतो ट्रेडिंग मध्ये सुद्धा. ओके, सो मला असं वाटलं की जे मला माहिती आहे ते तुम्हाला पण माहिती व्हायला पाहिजे. सो आय एम गोइंग टू स्टार्ट दिस. ओके, सो सगळ्यात आधी आपण एक फॉर्म्युला आहे तो कॅल्क्युलेट करूया की कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटने आपल्याला किती रिटर्न्स दिले आतापर्यंत ते कसे कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे रेट. ओके, या रेटने आपण CAGR म्हणजे जे कंपाऊंडेड अॅन्युअली रिटर्न्स असतात ते कसे कॅल्क्युलेट करायचे आणि कुठल्याही एका इन्स्ट्रुमेंटने आतापर्यंत किती CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल रिटर्न काय दिले ते बघू शकतो, राईट. कारण तुम्ही बघताय की जर आपण सेन्सेक्स किंवा निफ्टी मागच्या वर्षापासून कॅल्क्युलेट केला तर आता रिटर्न्स 100% आहे, राईट, कारण डबल झालाय, राईट. मागच्या 3 वर्षाचा बघितला तो पण डिफरन्स दिसेल, 5 वर्षाचा बघितला तो पण डिफरंट दिसेल, राईट. तर आपल्याला कसं माहित पडेल की ऍक्च्युअल मध्ये सेन्सेक्सने किंवा निफ्टीने लॉंग टर्म मध्ये किती रिटर्न दिलाय किंवा एका वर्षात किती रिटर्न दिला हे कॅल्क्युलेट कसं करायचं यासाठी आपण एक सेन्सेक्सचं एक्झाम्पल घेऊया, राईट. सो लेट से की सेन्सेक्स जो आहे तो स्टार्ट झाला 1969 सॉरी 79. ओके, 1979 ला सेन्सेक्स स्टार्ट झाला. ओके, आणि किती पॉइंट्सने स्टार्ट झाला इथे मी पॉइंट्स लिहितो. सो इट स्टार्टेड विथ 100 पॉइंट्स, राईट. अँड करंटली 2021 ला हा किती चालू आहे 52,600, राईट. सो 52,600 म्हणजे कोणी जर असं कॅल्क्युलेट केलं की 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केलं तर 52,000 रुपये भेटलेत. 52,000 खूप मोठे रक्कम वाटतात, राईट. कोणी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर म्हणतं की त्याचे 40 करोड झाले 50 करोड झाले, पण त्याचा CAGR पण चेक करा, राईट, की किती रिटर्न्स आपल्याला ऍक्च्युअल CAGR मध्ये भेटलेत. आणि दॅट्स रिअली वाव फॅक्टर काही नाही आहे त्यामध्ये. तो सगळं अॅन्युअल ग्रोथचा फॅक्टर आहे आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फॅक्टर आहे, राईट. सो कोणी कोणी खूप म्हणतं की आता तुम्ही करोडपती होऊ शकता 25-30 वर्षानंतर, पण आताचे 1,00,000 त्या 30 वर्षानंतरचे 1 करोडच होऊ शकतात. कसे होऊ शकतात ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण त्यावेळेस 1 करोडची व्हॅल्यू मे बी आताचे 2,00,000 3,00,000 5,00,000 जे आहेत तेवढी व्हॅल्यू त्याची असेल, कारण की इन्फ्लेशन तेवढं प्रमाणात वाढलेलं असेल, राईट. सो ते पण आपण बघणार आहे, पण नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये मी आत्ताच तुम्हाला सर्व काही सांगत नाही. ओके, आजचा जो मेन आहे आपला की रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, राईट. सो आपण बघितलं की सेन्सेक्स जो आहे तो स्टार्ट झाला 1979 मध्ये. ओके, आणि 2021 मध्ये 52,600 ला गेला. म्हणजे एक रफली आपण जर इयर्स कॅल्क्युलेट केले तर किती इयर्स झाले, लेट्स से 41 इयर्स. ओके,
41 इयर्स झाले, 42 इयर्स आता कंप्लीट व्हायच्या, 41 इयर्स मी लिहिलेले आहे, 41 इयर्स कंप्लीट झालेले आहे, राईट. सो यामध्ये 100 रुपयाचे जर 52,600 झाले तर कंपाऊंडेड अॅन्युअल रिटर्न, ज्याला आपण CAGR म्हणतो, राईट, CAGR किती आहे, कंपाऊंडेड अॅन्युअली ग्रोथ रिटर्न्स किती आहे, ते कसं कॅल्क्युलेट करणार आपण, राईट. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो की रेटचा फॉर्म्युला आहे, राईट. काय करायचं, एकदम सिंपल आहे. सिंपल कसं आहे, इथे एक्सेल मध्ये जायचं, टाईप करायचं इक्वल टू टाईप केल्याने एक्सेलला माहित पडतं की तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन्स करणार आहात. सो जस्ट टाईप इक्वल टू, त्याच्यानंतर इथे लिहा रेट, कारण आपण रेट कॅल्क्युलेट करतो पर्सेंटेज वाईज, CAGR वर्षाचा किती मिळाल, राईट. सो लेट्स से रेट इन ब्रॅकेट जसं तुम्ही ब्रॅकेट करता तर तुमच्या समोर इथे ऑप्शन्स येतात बघा, NPR, PMT, PV, FV, राईट, टाईप आणि गेसेस. ओके. सो सर्वात कामाचे जे ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला एकदम समजावून सांगतो, राईट. तुम्ही कधी विसरणार नाही आणि तुम्ही कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये किती रिटर्न्स मिळाले त्याचा CAGR काय ते पटकन कॅल्क्युलेट करू शकला पाहिजे एक्सेल वरती, राईट. सो सर्वात आधी इथे लिहिलेलं आहे बघा NPR, राईट. NPR म्हणजे काय, नंबर ऑफ पिरियड, किती नंबर ऑफ पिरियड आहे. सो 41 इयर्स, सो 41 टाईप करायचं, त्यानंतर कॉमा आहे तर कॉमा द्यायचं. ओके. त्यानंतर PMT आहे, PMT म्हणजे पेमेंट्स म्हणजे काय की जर आपण रेग्युलर इंटरवल मध्ये काही पेमेंट्स केले तर ते PMT आपण लिहू शकतो. पण आता आपण इथे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट काही केलेली नाही. 1979 मध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट केले आणि आता त्याचे 52,600 झाले. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की याचा वर्षाचा अॅन्युअल रिटर्न कंपाऊंडिंग किती होता, राईट, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो PMT इथे काही नाही आहे त्यामुळे 0. त्याच्यानंतर PV म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू, राईट. तर प्रेझेंट व्हॅल्यू, त्यावेळेसची प्रेझेंट व्हॅल्यू किती होती, 100 पॉइंट्स, राईट. सो 100 पॉइंट जे आहे ते आपली इन्व्हेस्टमेंट आहे, राईट. 100 जे आहे ते आपण लेट्स से इन्व्हेस्टमेंट केली. तर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा काय होतं, आपल्या खिशातनं पैसे जातात, राईट. आणि जेव्हा जातात तेव्हा आपण कुठलं साइन वापरतो, मायनस, राईट. सो मायनस 100 रुपीज म्हणजे 100 रुपये इन्व्हेस्ट केले, माझ्या पॉकेट मधनं मायनस झालेत आणि ते इन्व्हेस्ट केलेत मी, राईट. त्याच्यानंतर कॉमा दिल्यावरती तिथे दिसतं FV म्हणजे काय, फ्युचर व्हॅल्यू, फ्युचर मध्ये किती झालेत त्याचे 52,600, राईट. जसं सपोज मला 52,600 पाहिजेत तर 52,600 माझ्याकडे येणार आहेत, त्याचे पैसे ते झालेत, राईट. त्यामुळे मी काय केलं, प्लस मध्ये ती व्हॅल्यू लिहिली, ब्रॅकेट कम्प्लीट, राईट, ब्रॅकेट कम्प्लीट अँड लेट्स से एंटर. किती टक्के, 17%, फक्त 17% जो सेन्सेक्स आहे तो आतापर्यंत वाढलेला आहे, राईट. 17% सेन्सेक्स वाढलेला आहे, राईट. सो दिस इज द रिटर्न, राईट. अशा प्रकारे आपण कुठलेही रिटर्न्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट केली, लेट्स से यू आर इन्व्हेस्टिंग 1 लाख रुपीज पर इयर, राईट, 1 लाख रुपीज, बरोबर आहे ना, ओके. 1 लाख रुपीज पर इयर जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि जर आपण हे किती वर्षासाठी केली, लेट्स से 41 इयर्स, तर आपले 1 लाख किंवा आपण 10,000 पकडूया, जास्ती कशाला उगाच, ओके. त्यावेळेस जर 10,000 इन्व्हेस्टमेंट केले असते तर आता किती झाले असते चेक करूया, ओके. सो लेट्स से आता आपण काय कॅल्क्युलेट करतो, आता आपण रेट कॅल्क्युलेट केला, राईट. सो रेट आपला कॅल्क्युलेशन झालेला आहे, रेट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे FV म्हणजे काय, फ्युचर व्हॅल्यू, ओके. सो या 1 लाखाची फ्युचर व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, ओके. सो इक्वल टू परत त्यानंतर FV, कारण आपण आता फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय, राईट. इन ब्रॅकेट जसं द्याल तसं तुम्हाला रेट येईल, ओके. सो रेट, किती रेट, आता सपोज लेट मी गो हिअर अँड चेक वन्स अगेन, एक्झॅक्ट आपण रेट बघूया. एक्झॅक्ट रेट बघण्यासाठी आता राऊंड फिगर रेट आहे, ओके. इथे बघा तुम्ही याला पॉइंट देऊ शकता, 16.5 आहे ऍक्च्युली, ते 16.511, राईट. सो 17 पण नाहीये, 16.5% रिटर्न आहेत ते, ओके. सो 16.5%ने आपण जर 10,000 त्यावेळेस टाकले असते तर आता किती रुपये झाले असते, लेट्स चेक, ओके. सो 16.5% आपल्याला FV कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइप FV इन ब्रॅकेट रेट किती 16.50, राईट, पर्सेंट आहे म्हणून पर्सेंट लिहायचं, ओके.
नंबर ऑफ पिरियड, किती नंबर ऑफ पिरियड झाले एनपीआर लिहून आहे. त्याच्या बाजूला जसं जसं ऑप्शन दिसतं तसं तसं जस्ट टाईप करायचं. ओके, एनपीआर किती इयर्स, 41 इयर्स. पीएमटी, पीएमटी काहीच नाहीये कारण आपण रेग्युलर पेमेंट नाही केले, एकचदा केलं. राईट राईट, झिरो लिहायचं. आणि प्रेझेंट व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, आपण किती रुपये इन्व्हेस्ट केले. ओके, सो प्रेझेंट व्हॅल्यू विल बी इन लाईक दिस. राईट, सो मी याला डायरेक्ट असं करतो, ही व्हॅल्यू घेतो, म्हणजे याच्यानंतर मी काही नंबर्स चेंज केले तर ऑटोमॅटिकली चेंज होतील. ओके, सो ते E1 म्हणजे 10,000 आहे. राईट, मी ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि एंटर करतो. राईट, इथे डॉलर मध्ये आलं. राईट, डॉलर मध्ये आलं तर त्याला चेंज करायचं इंडियन रुपीज मध्ये. इथे जायचं करन्सी मध्ये, करन्सीच्या खाली डॉलरचं चिन्ह आहे, त्यामध्ये मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स आहे. ओके, मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि त्यामध्ये काय करायचं, इंडियन रुपीज चेंज करायचं. ओके, सो थोडं स्क्रोल डाऊन केलं याला तर तुम्हाला आपला रुपीजचा सिम्बॉल दिसेल. सो जस्ट क्लिक ऑन दॅट रुपीज सिम्बॉल. हा बघा, इंग्लिश इंडिया. ओके, सो किती झाले 10,000 रुपयाचे, 52,40,000 रुपीज. राईट, 52 लाख, 10,000चे 52 लाख झालेत. राईट, हेच जर आपण 1 लाख टाकले असते तर जस्ट इमॅजिन किती झालेत, 5,24,00,000. राईट, एवढे झाले असते. राईट, त्यामुळेच मी म्हणलं की तुम्ही जर आता 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय, लेट्स से यू आर इन्व्हेस्टिंग 1 लाख रुपीज, आणि जर तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करताय की तुमचे पैसे किती होणार. राईट, तर आता जर आता बघितलं तर आता 5 करोडची व्हॅल्यू खूप आहे, पण तुम्ही बघू शकता की फक्त आणि फक्त किती टक्के रिटर्न्स मिळाले, 16%, 16.50% रिटर्न्स मिळाले, आणि आपण एवढे पैसे कमवू शकलो किंवा आपलं वेल्थ एवढी होऊ शकली. राईट, हे पॉसिबल आहे स्टॉक मार्केटमध्ये. राईट, त्यामुळे आता हे जे रिटर्न्स आहेत हे वर्षाचे रिटर्न्स आहेत. राईट, हे जे रिटर्न्स आहेत हे सगळेच्या सगळे जे रिटर्न्स आहेत दॅट इज इयरली रिटर्न्स. आणि आपण काय बोलतोय की आपल्याला जे रिटर्न्स मिळायला पाहिजे मार्केटमधनं ते महिन्याचे 10%, 15%, 20% असे भेटायला पाहिजे. व्हॅल्यूज टाकून बघा आणि किती होतात ते तुम्ही चेक करा. ओके, सो आज आपण रेट आणि फ्युचर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे शिकलो. राईट, सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून बघणार की यापुढे आपण प्रेझेंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. ओके, आणि त्याचा कसा यूज करायचा स्टॉक मार्केटमध्ये, आपण अजून काय काय करू शकतो, कुठले कुठले फॉर्म्युले आहे जे की आपल्याला माहितीच असायला पाहिजे. ओके, जर आपल्याला वेल्थ बिल्ड करायची आहे आणि आपल्याला मिलेनियर बिलियनियर बनायचं आहे तर आपल्याला फिगर्स माहिती पाहिजे, तेव्हाच तर आपण करू शकू ना. राईट, सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ. राईट, आणि जर तुम्हाला आमच्या 5 डेज सिस्टमॅटिक लर्निंग कोर्स मध्ये जर यायची असेल, त्याची फीस फारच कमी आहे. यू कॅन चेक इन द डिस्क्रिप्शन, सगळ्यांचे रिव्ह्यू पण त्या पेज मध्ये दिलेले आहे. यू कॅन चेक रिव्ह्यू. अँड अपकमिंग मंडेला we are going to start our next batch. Okay, so you can enroll for that. Okay, so bye bye and thank you very much. Please like, share and subscribe. Thank you very much. Bye bye.